समलंब चौकोन, समांतरभुज आणि समभुज चौकोनाच्या या सोप्या भाषेतील मालिकेमध्ये आपण पूर्वीपासूनच मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत समजून घेतल्या आहेत आणि त्यावर आधारित आता थोडेसे ॲडव्हान्स प्रश्न की जे क्षेत्रफळावर आधारित असतील. म्हणजे क्षेत्रफळाचे सूत्र देखील मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी थोडे डिस्कस केले होते की जर समलंब चौकोन असेल तर क्षेत्रफळ असं असतं 1/2 गुणिले उंची आणि 2 या समांतर बाजूंची बेरीज आणि समांतर बाजूंची बेरीज. तर हे सूत्र होतं. या सूत्रानुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक्झाम्पल सोपा आहे का मित्रांनो? एक्झाम्पलमध्ये एक समलंब चौकोन दिला आहे आणि समलंब चौकोनामध्ये आपल्याला लांबी ही 10 आणि 14 दिली आहे. म्हणजे जी समांतर बाजू आहे ना, याच समांतर बाजू यांना आपण लांबी आणि पाया असे 2 शब्द वापरतो. तर या समांतर जी बाजू आहेत त्याच्याच आपल्या लांबी असतात आणि पाया असतात. तर आपल्या सूत्रामध्ये जेव्हा आपण इथे समांतर बाजूंची लांबी जी दिली आहे 10 आणि 14, तर या 10 आणि 14ची बेरीज केली, हे 1/2 इथे लिहिली, तर इथे आपल्याला लिहायची आहे मित्रांनो उंची. आणि उंची तर नक्कीच तुमच्या समोरच आहे, प्रश्नामध्ये दिली आहे. उंची आहे 5. मग इथे आपण 5 लिहिले तर आपण सोप्या पद्धतीने हे करू शकतो. तुम्ही हे 10 आणि 14 24 करा. 24चे अर्धे 12 होतील, तर असं पण करता येईल. किंवा तुम्ही जर हे सरळ-सरळ दोन्ही या दोघांना पण जर का कट केलं, जसं मी करतो, कारण मला हे सोपं जातं बघा मित्रांनो. मी नेहमी असंच करतो, की या दोघांना या 2ने कट करतो. म्हणजे काय होतं 5 आणि 7 12 हे 12 येतात आणि हे सोपं असल्यामुळे मी असं करतो. तुम्ही 10 आणि 14 24 24 चे मी 12 असे केले तरी चालेल आणि मी केलं याप्रमाणे तसं केलं तरी चालेल. तर तुम्ही तुमच्या सरावाप्रमाणे तुम्ही उत्तर काढू शकता आणि माझं जे उत्तर आहे 12 पंचे 60. तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर माझं 12 पंचे 60 स्क्वेअर सेंटीमीटर आलं आहे. आणि हा स्क्वेअर सेंटीमीटर जो आहे हाच आपण केव्हा-केव्हा असा वर्ग म्हणून लिहितो. तर हे लक्षात ठेवायचं मित्रांनो, की परीक्षेमध्ये केव्हा-केव्हा आपलं ज्ञान तपासण्यासाठी हा स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे वर्ग असं हा जो शब्द आहे ना, हा वर्ग किंवा चौ म्हणजे हा चौसेनी हा शब्द तुम्ही तर बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. चौसेनी म्हणजे यापैकी कोणताही ऑप्शन जर असेल ना, तर मित्रांनो आपण ज्ञान तपासण्यासाठी दिला आहे असं आपण लक्षात घ्यायचं आणि त्याच पर्यायाला आपण आपला पर्याय निवडायचा. तर आपण निश्चितच पाहू शकतो या प्रश्नाचं उत्तर देखील इथे पर्यायांमध्ये दिलं आहे आणि या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक बी हा दिसत तर आहे इथे. त्याचं उत्तर देखील आपल्याला इथे स्पष्ट करून दिलेलं आहे. तर या स्पष्ट केलेल्या उत्तराचं आपण स्पष्टीकरण सुद्धा देखील इथे पाहू शकतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी.